सुरू. एक धाव फलकावर. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. समोर असता कोणताही गोलंदाज षटकार खेचणं हाच माझा अंदाज आकाश जांगीरचा. तर अडचणी येतच राहतील. निवडलेला मार्ग सोडायचा नसतो आणि तोच मार्ग पकडलाय. पहिल्याच बॉलवर षटकार खेचला आकाश जांगीरने. जी हाँ, रबर बॉल में ये सबसे बेहतरीन खिलाड़ी है. इंतजार किया. मराठीत म्हणतात ना, वाट बघितली आणि वाट लावली. काय जबरदस्त बॅटिंग करतोय आकाश. झकास आपला क्लास दाखवत असताना आकाश. मॅच जबरदस्त क्रिकेट मैदानात चालू आहे. स्कोर झालेला आहे तो म्हणजे 20 धावा. जिंकण्यासाठी 25 चेंडू 75 धावा. स्टार्ट जशी हवी होती तशी स्टार्ट मिळाली, ज्याला आपण फायरी स्टार्ट बोलू शकतो, अटॅकिंग स्टार्ट बोलू शकतो आणि डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग या दोन्ही फलंदाजाच्या वतीनं. लेग कटर बॉल होता. बॉलला बाउन्स मिळाला आणि कदाचित त्याच बाउन्सच्या अंदाजात तो स्ट्रोक खेळण्यासाठी तयारीत होता आकाश जांगीर आणि त्यांनी बॉलला फॉरवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलं. षटकाराची नोंद झाली. 5 चेंडूचा खेळ संपला. खास करके वायु 11 बोनकोड़े कमाल की टीम है, लेकिन देखिए आग दोनों तरफ लगी हुई है. एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई. इस बार आकाश के बल्ले से छक्का और आकाश का इरादा है पक्का. गेंदबाज हक्का बक्का. कडक बेधडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये वायू 11 बोनकोडे संघाच्या या दोन्ही फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते. स्ट्राईकवर कोणी असत्या दोन्ही फलंदाज एअर स्ट्राईक करतायत आणि गरजेपोटी आपल्या संघाची मदत करतायत. 95 धावांचा पाठलाग करायचा होता. स्कोर जातोय तो म्हणजे 39 वर. जिंकण्यासाठी 21 चेंडू 56 धावांची गरज आहे. आव्हान कितीही मोठं असू द्या, आमच्या प्रयत्नांची उंची सुद्धा तितकीच मोठी असेल. दोन्ही फलंदाज तेच ठणकावून सांगतायत. बिल्कुल, इस पर सपना बहुत बड़ा है दोनों का. अगर सपना बहुत बड़ा है ना, तो आपको मेहनत भी बड़ी करनी पड़ेगी और जितनी बड़ी मेहनत उतनी बड़ी कामयाबी. टारगेट बहुत बड़ा है. मजा आ रहा है दर्शकों को. अब बॉल दोबारा देना पड़ेगा. हमारे जो मैनेजमेंट टीम है उसमें साई को आप देख रहे बॉल संघाचा दृष्टिकोन पाहिला तर पुढचा बॉल असद. स्ट्रेट ड्राइव्ह पण उंची मिळाली आहे. अंतर सुद्धा मिळेल. मिळाली दुरी आणि 6 धावांची मंजुरी. शेवटचा बॉल जातोय आकाशच्या नावावर. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 60. 2 षटकांचं क्रिकेट बाकी. 12 चेंडू 35 ची गरज. क्या गजब का शॉट था. एक्शन रिप्ले देखिए आपके स्क्रीन पर. जिस तरह से शॉट खेला गया था आकाश द्वारा, तारा बंडर में गेंद को खेला गया. डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ खिलाड़ी मौजूद था. वो खिलाड़ी बन के दर्शक बन गए दीवाने. इस वक्त स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार है. ऑन साइड पर हवा में उछाला मिड विकेट बाउंड्री की तरफ और फील्ड पर ट्रीट देते हुए बल्लेबाज आकाश. मैग्निफिसेंट स्ट्रोक, ब्यूटीफुल बैटिंग. क्या गजब की बल्लेबाजी हो रही है. मुकेश के ऊपर हमला, शानदार स्ट्रोक. 7 चेंडू 9 ची गरज आहे. अजूनही रॉयल्सनं विखुरलं, काहीच बिघडलेलं नाहीये. पुढच्या षटकावर सामना घेऊन जावा लागेल. वायू 11 कडून तर तगडा प्रतिकार तर पाहायला मिळाला. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक. पीछे बॉर्डर पे खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं है. वंडरफुल वंडरफुल बैटिंग. आकाश क्या अपना क्लास दिखा रहे हैं और बैकफुट जाके ऑन साइड पर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. अब आंकड़े क्या बता रहे हैं? 6 गेंदे 5. इस मुकाबले में आकाश ने गजब की बल्लेबाजी की है. कुल मिलाकर अगर देखें तो 42 पर खेल रहे 9 गेंदों का सामना किया. 486 का सैकेंड है. तो कमाल की गजब की बल्लेबाजी रही है. और खास करके एक हाथ से आप कैच लपकते ना, तो बिल्कुल आपके लिए एक शानदार बल्ला भी मिलेगा. और इसी ओवर की अगर कहानी देखें तो मुकेश